अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना। तर तुम्हाला माहीत आहे का, जगात असं कोणतं मंदिर आहे की ज्या मंदिरासमोर नंदी हा विराजमान नाही। तर तुम्ही प्रत्येक शंकराच्या मंदिरात तर जाताच, शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्ही नंदीच्या कानात आपल्या इच्छा प्रकट करतात। असं म्हणतात की नंदीच्या कानात बोलल्याने नंदी आपलं सर्व इच्छा महादेवाला पर्यंत पोहोचवतो। त्यामुळे आपल्याला प्रथम आपण महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर नंदीला प्रथम आपण प्रणाम करतो। तर असं कोणतं मंदिर आहे की जिथं नंदीच नाही, तर आज मी तुम्हाला त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे। तर श्री कपालेश्वर मंदिर नाशिक त्रैलोक्यातील स्वर्ग, मृत्यू व पाताळ हे 3 लोक आहेत। असं एकमेव मंदिर इथे आहे की भगवान श्री शंकराने आपल्या सेवकाला म्हणजेच नंदीला गुरुस्थान दिले आहे। भगवान शंकराने असलेल्या ब्रह्महत्येच्या पातकावर मुक्तीचा मार्ग भगवान शंकरांना महानंदीच्या मुखातून प्राप्त झाल्यामुळे भगवान शंकरांना नंदीला येथे गुरुस्थान दिले। गुरुस्थान दिल्यामुळं नंदी तेथे भगवान शंकराच्या म्हणजे मंदिरापुढे नाही, त्याच्या गुरुस्थानी मानल्यामुळं तिथं नंदीला स्थान नाही। म्हणून श्री कपालेश्वर मंदिरात शिवलिंगासमोर नंदी नाही। कोट्यावधी हत्येच्या पातकाचा नाश श्री कपालेश्वरच्या दर्शनाने होतो। तसेच 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने पुण्य एकट्या श्री कपालेश्वर लिंगाच्या दर्शनाने मिळते असं म्हणतात। भगवान शंकरावर ब्रह्महत्येचे पातक कसे लागले? पद्मपुराणात श्री मार्कंडेय मुनी श्रेष्ठ सांगतात की पूर्वी ब्रह्मदेवास 5 मुखे होती। 4 मुखांनी ब्रह्मदेव वेद पठण व 5व्या मुखाने श्री विष्णूची निंदा करीत असत। एकदा देवसभेत विष्णू निंदेबरोबर ब्रह्मदेवाने शंकराचीही निंदा सुरू केली आणि हे बघून भगवान श्री शंकराला क्रोध आला। रजोगुणी ब्रह्मदेवाच्या हातातील ब्रह्मस्त्र भगवान शंकराने हिसकावून घेतले व ब्रह्मशास्त्रानेच निंदा करणारे ब्रह्मदेवाचे 5वे मुख धडापासून वेगळे केले। अशा प्रकारे भगवान शंकरावर ब्रह्महत्येचं हे पातक लागलं। तर हे भगवान शंकरावर ब्रह्महत्येचे पातक लागले तर त्याच्या मुक्तीचा काय मार्ग? हा मार्ग म्हणजे काय? भगवान शंकराने ब्रह्मदेवाचे 5वे मुख धडापासून वेगळे केले। देवाला आनंद झाला, परंतु भगवान शंकर मात्र खेदाने खिन्न झाले। विष्णू निंदकास हा दंड योग्यच आहे, पण मला ब्रह्महत्येचे पातक दूर करणे आवश्यक आहे असा विचार करून भगवान शंकराने खटांगावर ब्रह्मकळश ठेवले व भारतातील उत्तरेकडील अनेक तीर्थयात्रा केल्या, परंतु त्या पातकाचे निरसन झाले नाही। दुःखी होऊन भगवान शंकर दक्षिणेकडे वळाले। तीर्थयात्रा करीत असताना ते पंचवटीमध्ये देवशर्मा नावाच्या ब्राह्मणाच्या घरी ओट्यावर विश्रांतीसाठी थांबले। तेव्हा तेथे मध्यरात्रीच्या सुमारास गोट्यातील गाय व गोरा म्हणजे काय नंदी यांचा संवाद चालू होता। ती गाय व वासरू पूर्वजन्मीचे ज्ञानी होते। वासरू गाई सांगत होते की तू म्हणतोस की देवशर्मा आपला धर्मपिता आहे, परंतु याने मला जन्मापासून फार पीडा दिली आहे। या दृष्टाचा मी वध करीन। उद्या सकाळी तो माझ्या नाकात व्यसन घालणार आहे, त्याचवेळी माझ्या शिंगाने मी त्यास ठार करीन। मला ब्रह्महत्येचे पातक घडेल, परंतु तू चिंता करू नकोस। त्या पातकाच्या शालनाचा मार्ग तुला माहीत आहे का? कष्टी होऊ नकोस। कदाचित तू म्हणतील की भगवान शंकर देखील 12 वर्षापासून ब्रह्महत्येच्या पातकाचे निवारण शोधत आहे, तरी पण ते अनेक त्याच्यापासून मुक्त झाले नाहीत। तर त्याचे कारण शंकर तमोगुण विशिष्ट असून क्रोधाच्या भरात त्याने बुद्धीवर सावट आले आणि नाशिक पंचवटी क्षेत्राचा महिमा त्यांच्या स्मरणातून गेला। त्यातूनच भगवान शंकराने जे कृत्य केले ते लोकांस वळण लागावे या हेतूनच केले आहे। तसे पाहिले तर भगवान शंकर सर्व पातकाचा नाश करणारे आहेत। गाय वासराचे हे भाषण ऐकून भगवान शंकरास परम संतुष्ट झाला। आपले मार्गदर्शक गुरु आपणास आज मिळाले, तर आजच रात्र येथे राहून सकाळच्या क्षणाची वाट पाहत राहिले। तर सकाळी ठरल्याप्रमाणे त्या बैलाचे नाक टोचण्यासाठी देवशर्मा ब्राह्मण खटपटीत असताना त्या बैलाने आपल्या बांधलेल्या पास तोडून टाकले व स्वतःला सोडून ते शिंग ब्राह्मणाच्या पोटात खुपसले। देवशर्मा जागीच गतप्राण झाला। ब्राह्मण हत्येचे परिणाम म्हणून तो पांढरा शुभ्र नंदी काळा टिक्कर पडला, म्हणजे पंचवटीत अरुण वर्णा संगमात जाऊन त्याने पाण्यात उडी घेतली आणि त्याचा देह हा पूर्णवत झाला। नंतर श्रीराम दर्शनाने तो अतिशय तेजस्वी व बलवान असा। भगवान शंकराने देखील याच मार्गाचे आचरण केले आणि आपला ब्रह्महत्येचं पातक त्यांनी पूर्ण केले। श्री कपालेश्वर मंदिर नाशिक येथे नंदी विरहित शिवलिंग आहे। तर नंदीने सांगितल्याप्रमाणे
भगवान शंकराने आचरण केले व ब्रह्महत्येच्या पातकापासून स्वतःची सुटका केली. त्यानंतर श्रीरामाचे दर्शन घेऊन जेथे सध्या लिंग आहे त्या टेकडावर शंकर समाधानी येऊन बसले असता आकाशातून देवाची पुष्पवृष्टी केली व साक्षात विष्णू सर्व देवासेव अवतीर्ण झाले व त्याचे समक्ष ते ब्रह्मकपाळ काठेवरून खाली पडले व देवाने भगवान शंकराचा विजय केला. अशा रीतीने शंकर ब्रह्महत्येच्या पातकापासून मुक्त झाले. याच ठिकाणी विष्णूने स्वतःच्या लिंगाचीही स्थापना केली आहे. विष्णू म्हणाले, शिवलिंग कपालेश्वर नावाने प्रसिद्ध होईल व त्याच्या दर्शनाने मानवाला महापातकाचा नाशही होईल. महानंदीच्या मुखातून महामुक्तीचा मार्ग भगवान शंकराला इथे प्राप्त झाल्याने शंकराने येथे नंदीला गुरुचा मान दिला आहे. गुरुचा मान दिल्यामुळं गुरु शिष्याचा महिमा वाढवित असतो. म्हणून गुरु शिष्याचा महिमा न कळे कोणाशी यासाठी या लिंगासमोर नंदीची स्थापना नाही. नाशिक पंचवटीसारखे तीर्थक्षेत्र म्हणजे गौतमी, गोदावरी, विष्णूच्या हस्ते स्थापन असे नंदीविरहित कपालेश्वर महादेवाचे स्थान महासिद्धी देणारे होईल, मानवास भक्ती देणारे होईल. म्हणून याची माहिती त्रैलोक्यात राहील. कोट्यावधी हत्येच्या पातकाचा नाश 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने नष्ट होईल. तसेच ह्याचे पुरातन प्रसिद्ध कपालेश्वर नित्य ज्योतिर्लिंग असे बनेल. तर श्री कपालेश्वर मंदिराचे बांधकाम कोणी केले असं म्हटलं असाल तर भारतातील नाशिकमधील कपालेश्वर मंदिर हे भगवान शंकरांना समर्पित आहे. भगवान शंकरा या मंदिराचे श्रेय पेशव्यांच्या सरदार ओडेकर नावाच्या मराठा शासकाला दिले आहे. हे मंदिर अद्वितीय वास्तुकला आणि रामकुंड नावाच्या पवित्र कुंडासाठी ओळखले जाते, जे कुंभमेळ्यादरम्यान पाळल्या जाणाऱ्या धार्मिक सणामध्ये महत्त्वाचे आहे. तो एक महत्त्वपूर्ण हा हिंदू धर्म असतोच, हिंदू उत्सव असतो. नाशिकमधील कपालेश्वर मंदिराचा इतिहास शतके जुना आहे. विशिष्ट ऐतिहासिक नोंदी अपूर्ण असल्या तरी मंदिराचा परिसर संपूर्ण भारतात सांस्कृतिक आणि धार्मिक असे महत्त्व आहे. तर तुम्हीही या कपालेश्वर म्हणजेच नाशिक येथील त्र्यंबकेश्वर या क्षेत्राला नक्कीच भेट द्या. आणि तुम्ही जर कुठलेही पाप केलं असेल तर असं म्हणतात की तिथं गेल्यावर आपल्याला सर्व पापापासूनही मुक्तता मिळते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.